हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ओके, आपलं नाव काय? माझं नाव राजीव दशपुत्रे. वय सांगा. 69 इयर्स ओल्ड. आणि राहायला कुठे आहात? राहायला मी पौड फाट्यालाच आहे. ओके. तुम्हाला परफेक्ट स्माईल डेंटल क्लिनिकच्या संदर्भात कोणी रेफरन्स दिला किंवा कसं कळलं? नाही, रेफरन्स असंच कोणी दिला नाही, पण मी जवळच राहतो त्याच्यामुळे माझ्या बघण्यात होतं. ओके ओके ओके. आणि आपण इकडे काय प्रोसिजर केली आहे, तुम्ही जरा डिटेल त्याचं सांगू शकता? आता पहिले तर माझ्या वरच्या उजव्या साईडचे 2 दात काढले होते. वरच्या साईडचे एक दात आधीच काढला होता, त्याच्यामुळे तिकडे पोकळी निर्माण झाली होती आणि एकाच बाजूनी चावणं अवघड जात होतं. त्याच्यामुळे मग डॉक्टरांनी पहिले तर एक्सरे काढला आणि रिव्ह्यू केलं की इम्प्लांट करणं पॉसिबल आहे का. तर त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या ऑब्झर्वेशनप्रमाणे असं लक्षात आलं की तिथे सफिशियंट जॉला स्ट्रेंथ नाही आहे, बोन मटेरियल नाही आहे. त्याच्यामुळे सायनस अपलिफ्ट जे ते म्हणतात आपल्या दृष्टीने, म्हणजे तिथे मटेरियल ॲड केलं जातं की जॉची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. तर ती प्रोसिजर त्यांनी पहिली केली. ती प्रोसिजरही अशी पेनफुल ॲज सच नव्हती आणि दोन्ही डॉक्टर्स, निमिषा डॉक्टर आणि आदित्य डॉक्टर दोघांनी मिळून ते कॅरी आऊट केलं एकमेकांना कन्सल्ट करून. आणि काही त्रास ॲज सच त्याच्यात काही होत नाही त्या सर्जरीमध्ये. त्याच्यानंतर एक 3-4 महिन्याचा काळ थांबण्यासाठी सांगितलं होतं त्यांनी. म्हणजे मग बोनचं आणि आपण जे इम्प्लांट केलं मटेरियल ते प्रॉपर फ्युजन होऊन स्ट्रेंथ त्याची वाढते. आणि त्याच्यासाठी ते इन्श्युअर करण्यासाठी परत त्यांनी एक्सरे काढून बघितलं की सफिशियंट लँड तिकडे तयार झालेली आहे का, जेणेकरून आपल्याला इम्प्लांट पुढे करता येईल. करेक्ट. ओके. मग सेकंड स्टेपमध्ये स्कॅनिंग केलं की इम्प्लांट कुठे फिक्स करायचा, सफिशियंट लँड आहे का तिथे, आपल्याला ॲडिक्वेट स्ट्रेंथ मिळेल का इम्प्लांटसाठी. ओके. आणि ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स काय राहिला प्रोसिजर्समध्ये? पेन किंवा हिलिंग टाईम किंवा स्वेलिंग, एनी अदर थिंग्स दॅट? फॉर्च्युनेटली मला काहीही त्रास झाला नाही. म्हणजे इमिजिएटली केल्यानंतरही पेन वगैरे काही झालं नाही. त्यांनी पेन किलर्स वगैरे कमेंट केले होते, पण ते काही जास्त काही घ्यावे नाही लागले मला. 2 दिवसच फक्त घेतले मी ते आणि तेवढ्याने सफिशियंट झालं ते. ग्रेट ग्रेट ग्रेट. थँक्यू सर मच.